नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सेलीमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। अर्जुन गडकरीला सांगतो की तो रिपोर्ट वाचून दाखव। अक्षर तंतोतंत जुळलेला असतो 92% असं तो बोलतो। तो 2 वर्षापूर्वीचा लिहिलेला आहे। हरीशची चिठ्ठी बनावट नाही असं स्पष्टपणे तो बोलतो। आता साळुंके वकिलाला तो टोमणा मारतो की ही चिठ्ठी मला कुठे मिळाली असेल, ते सामान कुठे मिळालं। त्याच वेळेस अर्जुन सांगतो तो जिवंत झाला, त्याने मेसेजची चॅटिंग केली आणि कागद देखील लिहिला। आणि महिपतकडे खूप रागाने बघते। त्यानंतर हरीशचा मित्र जो आहे दळवीला बोलवतो। अशोक दळवी सांगतो की 3-4 दिवसापूर्वी माझा मेसेज त्यांच्याशी झाला होता, खूप जुनी मैत्री आहे आमची। तो मेसेज हरीशने केला असेल, पण पुढे बोलताना तो रडकुंडी येत होता। 2 वर्षापासून आमची मेसेज चॅटिंग चालू होती, पण मला हे कळालंच नाही तो हरीश नाही म्हणून। त्यानंतर अशोकचा मोबाईल अर्जुन सबमिट करतो कोर्टामध्ये। पुढे सांगतो की आयडेंटिटी थेफ्टची ही केस आहे। त्या पिंट्याला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी देतात। त्याच वेळेस दामिनी त्याच्यावर खूपच चिडली असते। महिपत मात्र भामट्या नजरेने सर्वांकडे बघत असतो। पिंट्या त्यावेळेस खूपच घाबरलेला असतो। त्या मात्र महिपतकडे बघतो आणि महिपत खूपच रागाने त्याच्याकडे बघत असतो। तो हाताने खुणवतो की तुला ढगात पाठवेल। हरीशने माझ्याकडून 50,000 रुपये उसने घेतले होते, पण तो देईनात म्हणून मी त्याला मारलो असं स्पष्टपणे तो बोलतो। ते असं साक्षी देतो म्हटल्यावर सर्वांनाच धक्का बसतो। सगळे एकमेकांकडे बघू लागतात। अर्जुन देखील खूप चिडतो, म्हणजे तू मारलंस त्याला। आश्चर्यच वाटतं, कारण त्या पिंट्याने सगळा आळ स्वतःवर घेतलेला असतो। हा खून कुणाला कळू नये म्हणून त्याच्या मित्राला अर्थात अशोकला मेसेज मी करत राहिलो। सायली रविराज काकाला बोलते की हा सर्व खोटं बोलतोय। अर्जुन त्याला पूर्ण प्रश्न करू लागतो की तू काय काम करतोस। त्यावेळेस तो मी वॉचमॅनचं काम करतो असं तो बोलतो। तरी देखील तुझ्याकडे 50,000 गोळा झाले उसने देण्याकरता, आश्चर्य आहे असं तो बोलतो। कुणासाठी काम करतो तू, कुणाच्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतो असं तो पिंट्याला प्रश्न विचारतो। पिंट्या मला माहीत नाही असं बोलतो। त्यानंतर अर्जुन सांगतो की ते कन्स्ट्रक्शन SS बिल्डरचं आहे आणि त्याचा मालक महिपत शिकरे आहे। अर्जुन पुढे जज साहेबांना सांगतो की विलास मर्डर केस आणि हरीश मर्डर केस या दोन्हीमध्येही महिपत शिकरेचं नाव आलं आहे। महिपत शिकरेची कसून चौकशी व्हावी असं तो बोलतो। अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ